तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। श्रावण महिन्यातील कावड मिरवणूक मार्गाची दुरावस्था झाल्याने शिवभक्त व नागरिकांनी मंगळवारी जैन मंदिराजवळ एकत्र येत प्रशासनाविरोधात आक्रोश केला। गेल्या 4 महिन्यांपासून रस्ता खोदून त्यावर गिट्टी टाकण्यात आली असून वाहनांच्या वाहतुकीमुळे गिट्टी अस्ताव्यस्त झाली आहे। त्यामुळे वाहनांच्या चाकाखालील खडी नागरिकांच्या अंगावर उडत असल्याने संताप व्यक्त करण्यात आला। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बाळापूर नगर परिषदेचे CEO राहुल कंकाळ व बांधकाम अभियंता घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी कावडधारी शिवभक्त व नागरिकांची समजूत काढत मिरवणूक मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले। श्रावणातील प्रत्येक सोमवारी शेकडो शिवभक्त कावड घेऊन मिरवणुकीत सहभागी होते, शिवाला जिलाभिषेक करतात। त्यामुळे मिरवणुकीपूर्वी रस्ता व्यवस्थित करण्याची मागणी शिवभक्तांनी केली आहे। MCN न्यूज मराठीकरिता शेख जावेद भाईजान, बाळापूर। मार्गावर जो हा रोड उकळलेला आहे, गेल्या 4 महिन्यापासून अद्यापर्यंत काम झाले नाही, याबद्दल तुमचं म्हणणं काय? ते आखाती देशातील युद्धामुळं डांबरची अनुपलब्धता असल्यामुळं सदर कामामध्ये विलंब झाला। तरी आता आपण याच्यात 4 दिवसामध्ये याच्यात जर निसर्गाने साथ दिली तर डांबरचं करून घेऊ, नाहीतर मग पर्यायी व्यवस्था आपण करून घेऊ, जेणेकरून कावड मार्गावर कुठल्याही भाविकांना कुठलाही त्रास होणार नाही। या कावड धारकांना जे कावडचे जे पदाधिकारी यांना इथं आक्रोश केला, बाबा हा कधी रोड झाला नाही तर आम्ही कावड या ठिकाणी रोखल्याचं नाही, याबद्दल तुमचं मत काय? नाही, त्यांच्या कावडच्या मार्ग म्हणजे जे शेड्यूल आहे त्यापूर्वी एकतर जर निसर्गाने साथ दिली तर पूर्ण डांबरचाच करून घेऊ, जर नाही जर झाला तर पर्यायी व्यवस्था आहे, जे त्यांना जे अपेक्षित आहे डस्ट टाकून रोड करणे, तर त्याकरता मी ठेकेदाराला सूचना दिलेल्या आहेत दोन्ही पद्धतीनं तयार राहण्यासाठी। गेल्या 4 महिन्यापासून जो रोड उकळलेला आहे, तर रोडवरती गिट्टी पडलेली आहे, ठेकेदाराला आपण आदेश दिले काढण्याबद्दल आदेशित केलेलं होतं।